तर आत्ता वाजलेले सकाळचे 5 वाजून 1 मिनिट झालेला आहे। शिव झोपलेला आहे, ते बघू शकता। शिव आणि आरू त्याचे पप्पा वगैरे सगळेजण झोपलेले आहेत आणि मी जात आहे आता खाली, कारण आज आहे पौष महिन्यातला पहिला रविवार आणि आजच्या दिवशी आमच्या इकडे उपवास केला जातो। तर त्यामुळे मग मी पण उपवास वगैरे धरलेला आहे। त्यानंतर आता मी सकाळी लवकर उठून माझं आवरून पूजा वगैरे पण करून घेणार आहे। तर इथे आता मी खाली आलेली आहे आणि आजची तारीख सांगते। आज आहे 21 डिसेंबर 2025। तर आजचा वार आहे रविवार आणि हा पौष महिन्यातला पहिलाच रविवार आहे। तरी ते बघू शकता। आता सुरुवातीला खाली आले आणि रात्रीनं ह्यांनी भरपूर हिरव्या पालेभाज्या घेऊन आले होते। त्याच्यातल्या अर्ध्या तर आम्ही निसून ठेवल्या होत्या, पण अर्ध्या राहिल्या होत्या। तर कारण खूप उशीर झाला होता, 12 वाजले होते निसूस, तर त्यामुळे मग थोडेसे राहिलेलं तर ह्यांनी म्हणले राहू दे, सकाळी व्यवस्थित करून घेऊयात आपण। तर आता त्यामुळे मग इथे टेबलवरच ठेवलेल्या होत्या। कारण बघा, निसून फ्रीजमध्ये ठेवल्यानं तर भाज्या छान राहतात, पण अशाच ठेवल्यानं एकदम त्यांना ओलसरपणा येतो आणि मग ते व्यवस्थित निसता येत नाही। त्यामुळे मग इथे टेबलवर ठेवलेल्या आहेत। आता जेव्हा माझं काम पूर्ण होईल त्यानंतर मी हे सगळ्या भाज्या निसून ठेवेल। तर आता सुरुवातीला जे माझं सकाळचं पहिलं काम असतं ना ताईंनो, ते म्हणजे आंघोळ वगैरे झाले की लगेच पूर्ण हॉलमधलं जे काही पसारा असतो ते आवरून ठेवायचा। तर बघा, इथे खाली थोडा का होईना, रात्री किती जरी आवरलं ना तरी सकाळी थोडासा पसारा हा होतोच। तरी ते मग सगळं बेडशीट वगैरे मी ठेवून दिलं आणि त्यानंतर इथे बघू शकता मुलं गाडी खेळतात आणि त्यावर ते सगळे आसन वगैरे टाकून ठेवलेत। तर हे सर्व आसन मी कबटमध्ये ठेवून दिले घडी मारून। त्यानंतर हे टॉवेल वगैरे सगळं व्यवस्थित घडी मारून मी ठेवून देते। तर सकाळी सुरुवातीला हॉल वगैरे क्लीन करते, त्यानंतर घरातलं पारूसं झाडून काढते आणि मग अंगणातली साफसफाई करायला सुरुवात करते। तर इथे बघू शकता तुम्ही, आता मी सकाळचं पारूसं झाडून काढून घेत आहे। तर चला, आता मी पटकन घरामध्ये झाडू वगैरे मारून घेते। आणि आज शिव खूप छान झोपला आहे, म्हणजे मी 4लाच उठले होते आणि तेव्हाच मी खाली येत होते, पण बाबू त्यावेळेस उठला शिव, आणि मग मी परत त्याला झोपी घातलं आणि तोपर्यंत 5 वाजले। तर आता तो छान असा झोपलेला आहे। मग आता चला पटकन मी सगळं माझं काम जे आहे ना तोपर्यंत उरकून घेते। तर आता इथे टी व्ही खालचा जो टेबल आहे ना ते पण मी सकाळी सगळं आवरून घेते। थोडासा पसारा हा म्हणजे असतोच तिथे संध्याकाळी काही ना काही ठेवलेलं, तर मग ते सर्व मी आवरून ठेवलं। आणि इथे बघू शकता टेबलच्या खाली प्लास्टिकचा एक छोटासा जार निघाला, मग तो पण वरती ठेवला आणि त्यानंतर आता घरातलं स्वच्छ झाडून मारून घेतलं। तर आता हे सगळा कचरा वगैरे मी भरून घेते आणि त्यानंतर आता अंगणातली सफाई करते। तर माहिती आज एवढा अंधार वाटत होता ना बाहेर, सुरुवातीला वाटत होतं एवढ्या अंधारात आता बाहेर जावं की नाही, पण ठीक आहे म्हणलं। आणि मग इथे बाहेरचं आता झाडून वगैरे मारून घेते। बघा, काही दिवसापूर्वी आमच्या इकडे काय झालं, आमच्या इकडे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, घराच्या जवळच नदी आहे आणि नदीच्या तिकडे बिबट्या म्हणजे बघण्यात आला। तर कुणीतरी म्हणजे मला सांगितलं, आता आमच्या घरासमोरच एक दुकान आहे ना, तिथल्या काकीनं मला सांगितलं आणि त्या दिवशीपासून सकाळी मी उठले मला बाहेर येऊन झाडू मारायला एवढी भीती वाटते। म्हणजे एक आपण असतं ना बघा आपल्या डोक्यात, तर मी बाहेर झाडू मारायला आले की माझ्या तेच लक्षात येते की अरे इथं बिबट्या बघितला, बाहेर जावं की नाही। पण असं इकडे काय ते येणार नाही, म्हणजे तो निघून गेला असेल। कसं प्राणी बघा काही एकाच जागेवर राहत नाहीत, निघून जातात। आणि तो कसा नदीच्या काठाला बघितला तर तो तसाच समोर निघून गेला दुसऱ्या गावाला। तर आणि माहिती आहे, जेव्हा पण मी आता बाहेर झाडू मारायला येते ना तर सारखं माझ्या तेच डोक्यात येते, म्हणून मला बाहेर जाऊन झाडू मारायला पण भीती वाटते सकाळी सकाळी। कारण बघा, सकाळी 5 वाजता कुणीच उठलेलं नसतं, सगळा अंधार वगैरेच असतो ना बाहेर।
पण मला ना सकाळचं वातावरण खूप आवडतं. म्हणजे सकाळी लवकर उठलं ना, एकतर आपल्या दिवसाची सुरुवात बघा खूप छान होते. प्रसन्न मनाने आपण सगळं काम करू शकतो आणि आपल्याला रोजच्यापेक्षा जरा जास्त वेळ भेटतो सकाळी लवकर उठल्याच्या नंतर. आणि तुम्ही बघा, स्वतः पण अनुभवून बघा, जेव्हा तुम्ही उशिरा उठता ना त्यावेळेस आपल्याला खूप चिडचिड होते, कारण आपली कामं वेळेवर होत नाहीत. पण जेव्हा आपण लवकर उठतो ना त्यावेळेस बघा आपली सगळी कामं सुरळीत होतात आणि आपल्याला म्हणजे त्या दिवशी ना आपल्याला एकदम प्रसन्न असं वाटतं. असं म्हणतात बघा, नेहमी सूर्य उगवायच्या आधीच उठलेलं पाहिजे, चांगलं असतं. तर त्यामुळे मग माझं हे दररोजचं रुटीन आहे. हो, पण ज्यावेळेस मुलांना सुट्टी असते ना रविवारी, त्या दिवशी मी नक्की आराम करते आणि उशिरा उठते. पण आता पौष महिना आहे आणि पौष महिन्यातले सगळे रविवारी मी उपवास करते, त्यामुळे मग या रविवारी पण मी लवकर उठले. तर नाहीतर नॉर्मली बघा, ज्या दिवशी मुलांची स्कूल असते ना 6 दिवस, त्या दिवशी मी लवकरच उठते आणि रविवारी आराम करते. कारण बघा, जसं काम जरुरी आहे ना तसेच आपल्या शरीराला आराम भेटणं पण तेवढंच आवश्यक आहे. आणि त्यामुळे मग एक दिवस मला पण सुट्टी देत असते. असं तर आता इथे बघू शकता, पूजेसाठी मी थोडंसे फुलं घेऊन आले. इथे आमच्या घरासमोरच ना स्वास्तिकच्या फुलाचं झाड आहे, तर मग तिथून मी थोडेसे फुलं आणलेत. आणि आता मी रांगोळी काढत आहे. तर रांगोळी इथे मी आतमध्येच काढते, बाहेर काढत नाही. कारण जेव्हा मी फरची वगैरे पुसते ना बघा, तर मग मी बाहेर पाणी टाकते, तर मग ती रांगोळी सगळी मोडल्या जाते. त्यामुळे मग इथे आतमध्ये काढते. इथे पायरीवर काढले ना तर मग मोडल्या जात नाही, काही नाही त्यामुळे. तर चला आता पटकन रांगोळी वगैरे काढून घेते. इथे बघू शकता, इथे रात्रीच भांडी घासून ठेवलेली मी. त्यानंतर इथे फक्त 2 ताटं आहेत, कारण रात्री आम्ही जेवण केलं होतं 11-11:30 वाजता. ह्यांनी खूप उशिरा आलेले ना, त्यामुळे तरी गॅस स्टव वगैरे सगळं क्लीन करून ठेवलं. ह्याच्यामध्ये थोडंसं ना भातवरण उरलं आहे, तर इथे कढई ठेवले. बाकी बघू शकता सगळं किचन व्यवस्थित आवरून ठेवलेलं आहे. हो, नमस्कार माझ्या सगळ्या गोड ताईंचं आणि मैत्रिणींचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे. आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ, तसेच गुड मॉर्निंग. कारण मॉर्निंगचा टायमिंग आहे, आत्ता वाजलेले 6:30. टायमिंग दाखवते तुम्हाला ताईंनो. तर इथे बघू शकता 6:30 वाजलेले आहेत आणि मला देवपूजा करायची होती, पण नंतर लक्षात आलं मी ते देवासाठी पाणीच नाही काढून ठेवलं. तर आता दुकान उघडायची वाट बघायला लागेल. 8 वाजता दुकान उघडतं, त्यावेळेसच मला पूजा करायला लागेल. आणि आज आहे पौष महिन्यातला पहिला रविवार. तर मी रविवार सगळे म्हणजे उपवास करते रविवारी, 5 रविवारी. तर आज ना सूर्यदेवताची पूजा केली जाते. तर ती पूजा वगैरे मला करायची होती, म्हणून मी मला चला लवकर करून घेऊयात. पण माझा पोपट झालेला आहे, कारण मी पाणी ठेवायचंच विसरून गेले. असो, आता काहीच नाही करू शकत. तर चला तोपर्यंत किचनमधली थोडीशी कामं करते, कारण मला उपवास आहे पण सगळ्यांना उपवास नाही आहे. तर सगळ्यांसाठी स्वयंपाक वगैरे करून ठेवते तोपर्यंत. मग दुकान उघडलं ना, मग लगेच पूजा वगैरे करून घेईन. आणि 6:30 वाजेपर्यंत माझी अंगणातली साफसफाई करून झाली, घरातलं झाडून मारणं झालं आणि बाहेर रांगोळीसुद्धा सुंदर काढली.
आणि आज काय झालं माहिती आहे, जेव्हा खिडकी उघडून बघितली ना, त्यानंतर आभाळामध्ये एवढे सुंदर कलर दिसत होते. कारण आत्ता टायमिंग झाला होता, सकाळचे 7 वाजत होते आणि अजून देखील सूर्यदेव निघाले नव्हते. तर सूर्यदेव निघायच्या पूर्वी आभाळामध्ये ना एवढं सुंदर सुंदर कलर दिसत होते, एकदम ऑरेंज, पिंक आणि एवढं सुंदर वाटत होतं ना, म्हणजे मी काय सांगू, इथं बघाच तुम्ही. आणि त्यानंतर इथे ना हे जे आहे ना समोर बांधकाम दिसते, तर ते एका साईडचं जे बांधकाम आहे ना ते आपलं आहे आणि आपला दुसरा स्लॅब पण पडलेला आहे. त्याचा लवकरच ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करेन ताईंनो. ब्लॉग मी बनवून तर ठेवलेत, पण एडिट करायला मला वेळच मिळत नाही आहे. त्यामुळे मग जसं मला पॉसिबल होईल तसं मी एडिट करून अपलोड करत आहे. तर आता इथपर्यंत आपलं बांधकाम झालेलं आहे. तर आता टायमिंग सांगते, आता वाजलेले सकाळचे 7 आणि आता मी आलेले आहे किचनमध्ये. तर इथे बघू शकता तुम्ही, रात्रीच मी किचन क्लीन करून ठेवलं होतं आणि किचन एवढं सुंदर दिसत होतं ना आज, म्हणजे ते खिडकीच्या बाहेरचे जे कलर पाहून तर एवढं मस्त वाटत होतं ना, काय सांगू. तर चला आता हे सर्व भांडे जे आहेत ना ते मी लावून घेते ट्रॉलीमध्ये आणि साईड बाय साईड ना इथे दूधसुद्धा मी तापवायला ठेवलेलं आहे गॅसवर. त्यानंतर मग मी माझ्यासाठी इथे चहा वगैरे बनवेल आणि मग आपली बाकीची जी घरातली कामं असतात ना ती करायला सुरुवात करेन. तर आता ना जे काही भांडे होते ते सर्व मी इथे लावून घेत आहे ट्रॉलीमध्ये. तर जे देवासाठी मला भांडे लागणार होते ना, जे कलश आहे किंवा मग दिवा वगैरे, ते मी रात्रीच क्लीन करून ठेवलं होतं. तर रात्री मी ते भांडे ठेवते ना, त्यामुळे मग काउंटर टॉपवर थोडंसं पाणी वगैरे सांडलेलं असतं. तर मग मी कोरड्या कपड्यानं ना सगळं पुसून वगैरे घेतला काउंटर टॉप. त्यानंतर थोडीशी काउंटर टॉपवरची आवरावर केली आणि आता स्वयंपाकाला सुरुवात पण करणार आहे. त्यापूर्वीनं मी माझ्यासाठी बनवत आहे चहा, कारण सकाळी चहा प्याला ना तर एकदम मूड फ्रेश होतो आणि मग छान वाटतं. त्यामुळे मग आता थोडासा माझ्यासाठी इथे चहा बनवते. आणि अजूनपर्यंत बघा सूर्यदेव निघालेले नाही आहेत. बहुतेक 7:30 वाजता आजकाल म्हणजे सूर्य उगवतो, कारण सकाळी सकाळी भरपूर असं धुकं वगैरे असतं ना, त्यामुळे. तर आता 7:10 झालेत आणि आता मी चहा पण बनवला आहे माझ्यासाठी. तर तुम्ही पण या ताईंनो चहा प्यायला. तर चला आता चहा पीत ना कांदापात मी इथे घेतलेली आहे, कारण आज मी बनवणार आहे कांदापातची भाजी. तर त्यासाठी ना आता सुरुवातीला मला हे सर्व निसून घ्यावं लागणार आहे. तर असो, आता चला पटकन सगळी भाजी वगैरे निसून घेते. तसं तर ना मी भाज्या रात्रीच वगैरे निसून ठेवते, पण काय होतं म्हणजे ह्यांनी रात्री खूप उशिरा येतात, 11 वाजता येतात आणि त्यामुळे मग काय होतं, ज्या भाज्या आणलेल्या असतात ना त्या 12 वाजेपर्यंत होता होईल तेवढ्या निसून ठेवतो. पण काही थोड्याशा का होईना राहतात, कारण आता विंटर चालू आहे आणि विंटरमध्ये ना हिरव्या पालेभाज्या खूप येतात. त्यामुळे मग पालक, मेथी, कोथिंबीर, अजून काय म्हणतात त्याला, कांदा पातच्या 2-3 जुड्या, मेथीच्या 2-3 जुड्या एवढं आणलं होतं ना यांनी. तर ते ना अर्धवट मी निसून ठेवलं आणि अर्ध्या भाज्या राहिल्या. तर मग निसलेलीच आता मी वापरली असती, पण मी म्हणले हे खराब होईल, त्यामुळे फ्रीजमध्ये कसं निसून ठेवलं की भाज्या व्यवस्थित राहतात, पण वरती जर अशाच ठेवल्या तर मग खराब होतात ना. त्यामुळे मग आता इथे जी भाजी निसून नव्हती ठेवली तीच मी घेतली, कारण मी म्हणले तेवढंच माझं काम पण कमी होईल आणि असं पण माझ्याकडे भरपूर वेळ पण होता आता. त्यामुळे म्हणलं चला निसून घेऊयात आणि लगेच ही भाजी बनवूयात. तर इथे ना सुरुवातीला ना सगळे कांदापातनं व्यवस्थित मी करून घेत होते, कारण बऱ्याच वेळेस काय होतं, जी कांद्याची पात असते ना त्यामध्ये पिवळे पानं पण असतात. त्यामुळे मग ते पिवळे पानं घेतले ना तर मग पोट वगैरे दुखतं. त्यामुळे सुरुवातीला ना सगळे पिवळे जे पानं असतात ना ते सगळे मी काढून घेतले आणि त्यानंतर आता सगळी कांदापात आहे ती चिरून घेत आहे अशा पद्धतीने बारीक. आणि सोबतच मी चहा पण घेत आहे. मला ना शांतपणे बसून असं सकाळी चहा घ्यावंसंच वाटत नाही, माहिती नाही काय होतं, कारण मला असं वाटतं मग तेवढंच माझा वेळ
म्हणजे वाया जाईल. तोपर्यंत मग चहा पीत पीत माझं हे काम होईल असं मला वाटतं. त्यामुळे मग किचनमध्येच उभा टाकून मग चहा वगैरे घेते आणि सोबत माझी कामं पण करते. त्यामुळे मग दोन्ही पण कामं होतात. तर आता ना सगळे कांदापात वगैरे मी निसून चॉप करून ठेवली आहे. त्यानंतर एवढी सगळी माती झाली होती ना काउंटर टॉपवर, तर ती सगळी माती आता ना मी पूर्ण क्लीन करून घेत आहे. सुरुवातीला जे काही कांदापातचा जे कचरा होता ना ते सगळं मी एका पन्नीत भरून घेतला आणि जेव्हा माझं किचनचं सगळं काम होतं ना त्यावेळेस मग ती पन्नी मी डस्टबिनमध्ये टाकून देते. तर इथे बघू शकता सगळं जे गॅस ओटा आहे ते मी आता पुसून घेतलेलं आहे. त्यानंतर आता मी बनवत आहे म्हणजे जी डाळ आहे ना, वरण म्हणतो ना आपण, ते पण बनवणार आहे. तर त्यासाठी ना इथे मी डाळ वगैरे भिजत घातलेली आहे. तर माझं हे सगळं काम होईपर्यंत ना डाळ पण छान अशी 1 तास तरी भिजेल. तर इथे साईडला मी ठेवते स्वच्छ दोन पाण्याने. आणि इथे बघू शकता आत्ता वाजलेले आहेत 7:30 आणि आत्ता देवाचे दर्शन झालेले आहेत. आणि सकाळी मी उठले ना तर 2 कामं नित्य नेमानं करते. ते म्हणजे सुरुवातीला हे मंदिराचा जे कळस आहे ना शिवमंदिराचा, त्याचं दर्शन करते. माझी आई अशी म्हणते बघा, मंदिराच्या कळसाचं दर्शन केलं ना म्हणजे आपण देवाचं दर्शन केलं असं होतं. त्यामुळे मग सकाळी आधी मंदिराच्या कळसाचं दर्शन करते, त्यानंतर सूर्यदेवताचं करते. तर टोमॅटो कट केले, डाळ भिजू घातली आणि इथे बघू शकता कांद्याची पात निसून ठेवलेली आहे. मला समजत नाही आज जेवणामध्ये मी काय काय बनव. तर बघू, कांद्याची पात बनवते, चपाती बनवते आणि वरण भात असा असणार आहे आजचा आपला मेनू लंचचा. तर चला सगळं तयार करून ठेवते. आमच्या घरी ना सकाळी ब्रेकफास्ट वगैरे कोणी करत नाही, कारण ह्यांना कामाला जायचं असतं. मग ह्यांनी टिफिन घेऊन जातात, तर जेवण करूनच जातात. खरं खूप उशीर होतो ह्यांना जायला, त्यामुळे. तर चला, तर आता ना सुरुवातीला जे काही मला स्वयंपाकासाठी सामान वगैरे लागतं ना ते सुरुवातीला मी सगळं तयार करून ठेवते. तर भाजीसाठी जे काही लागणार आहे ते सर्व तयार केलं. त्यानंतर आता वरण भात लावायचा होता, त्यामुळे सुरुवातीला ना डाळ तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घेत आहे, जेणेकरून मग माझं काम सोपं व्हावं. नंतर मग पटापट फोडण्या दिल्यानं भाजीला की झालं, आणि वरण भात लावलं की काम झालं. तसंच आज काहीतरी गोड पण बनावं लागणार आहे. तर बघू काय काय बनवणं होते. तर इथे बघू शकता कांद्याची पात मी एकदा धुतली तर किती सारी माती निघाली ना, त्यामुळे मग नंतर 2 ते 3 पाण्याने मी परत स्वच्छ पाण्याने धुवून घेतली. आणि एवढी माती निघत होती ना, बापरे काय सांगू, म्हणजे खूपच जास्त. तर मग 2-3 पाण्याने स्वच्छ धुतल्याच्या नंतर मग पूर्ण व्यवस्थित सगळी माती वगैरे निघाली. तर चला आता पटकन भाजी वगैरे टाकते.
तर आता इथे भाजी बनवायला घेतली. सुरुवातीला ना कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकले, त्यानंतर इथे थोडेसे जिरे टाकले. जिरे ऑप्शनल आहे, कुणाला ज्यांना आवडतात त्यांनी टाकतात कांद्याच्या पातीमध्ये जिरे, ज्यांना नाही आवडत त्यांनी नाही टाकत. तर इथे बघू शकता. त्यानंतर 3 ते 4 वेळेस धुतलेली कांद्याची पात टाकली. त्यानंतर 2 टोमॅटो बारीक कट केले होते ते टाकले. मुगाची डाळ कमीत कमी अर्धा तास मी आधी भिजत घातली होती ती टाकली. त्यानंतर यामध्ये ॲड करायचं आहे लाल मिरची पावडर 2 चमचे. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडीशी हळद टाकायची. छान असं मिक्स करून घ्यायचं. तर बघा, कांद्याच्या पातेल्यानं ऑलरेडी पाणी वगैरे सुटतं, त्यामुळे पाणी वगैरे बिलकुल टाकायची जरूरत पडत नाही. जे कांद्याच्या पातेलं पाणी सुटतं ना त्यामध्येच डाळ वगैरे शिजून निघते. तर आता इथे झाकण लावून मी ठेवते. 10 मिनिट तरी शिजायला लागते भाजी. तर आता झाकण लावून ठेवलं आहे. वरतून थोडंसं पाणी टाकते, जेणेकरून कसं मी दुसरी स्वयंपाकाची जेव्हा तयारी करते ना त्यावेळेस माझं जर लक्ष नाही राहिलं ना तर मग भाजी खालून म्हणजे करपू नये आणि एकदम कढईला चिटकू नये. त्यामुळे मग वरती पाणी टाकलं ना तर एकदम भाजी व्यवस्थित राहते, करपत वगैरे नाही. त्यामुळे थोडंसं मग पाणी वगैरे टाकले आणि तसेच डाळ पण छान शिजते ना म्हणून. तर आता इथे बघू शकता, जे तांदूळ आहेत ना ते सुद्धा मी निसून घेतलेले आहेत. आता स्वच्छ 2 पाण्याने मी धुवून घेते आणि त्यानंतर मग लगेच जिरा राईस पण मी लावणार आहे. तर आता ना इथे मी थोडासा हिरवा वाटाणा टाकून जिरा राईस बनवून घेतलेला आहे. तर आता 5 मिनिट कुकर ठेवलं ना बघा, 1 शिट्टी करून घेतली की लगेच जिरा राईस शिजून जातो आणि एकदम मोकळाफट होतो, कारण त्यामध्ये आपण तेल टाकतो ना त्यामुळे. तर आता एका साईडला भाजी होत आहे आणि एका साईडला जिरा राईस होत आहे. तर आता मी कणिक मळून घेते, कारण बघा अशी कामं केले ना तर मग पटापट होतात त्यामुळे. तर आता चला सुरुवातीला सगळं कणिक वगैरे मळून घेते. तर आता पिठामध्ये मी थोडंसं मीठ टाकले, त्यानंतर थोडंसं तेल टाकलेलं आहे. तर चला आता कणिक वगैरे मळून घेते. तेल टाकलं ना बघा चपात्या एकदम सॉफ्ट राहतात बऱ्याच वेळपर्यंत. त्यामुळे मग दररोज तेल वगैरे टाकूनच अशा पद्धतीने कणिक वगैरे मळून घेते. तर आता तुम्ही इथे बघू शकता, इथे जिरा मटर राईस तयार आहे. तर कुकरच्या एका भांड्यामध्ये मी काढून ठेवलं आहे, कारण मला हे छोटं कुकर पाहिजे होतं, कारण त्याच्यामध्ये मला डाळ बनवायची आहे त्यासाठी. तर सुरुवातीला ना डाळ मी कशा पद्धतीने बनवत आहे ते सांगते. तर कुकरमध्ये थोडंसं तेल टाकलं, त्यामध्ये थोडंसं जिरे आणि मोहरी टाकली, त्यानंतर बारीक कट केलेलं लसूण टाकला, त्यानंतर थोडासा कढीपत्ता आणि थोड्याशा 2 मिरच्या टाकलेल्या आहेत बारीक चॉप करून. नंतर मी यामध्ये 1 टोमॅटो बारीक कट केलेलं टाकलं आणि त्यानंतर ना
जी डाळ आपण स्वच्छ धुवून भिजू घातली होती ती यामध्ये टाकलेली आहे. डाळ टाकल्याच्या नंतर एकदा छान असं मी सगळं मिक्स करून घेते. नंतर आपल्याला त्यामध्ये एक तांब्या भरून पाणी टाकायचं आहे. यामध्ये कोणतेही जास्त मसाले मी ॲड करणार नाही आहे, फक्त थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ टाकणार आहे. एकदम स्पायसी मी बनवणार नाही आहे, कारण मुलं मग खातात ना, त्यामुळे मुलांना जास्त तिखट आवडत नाही. नॉर्मल असेल तर मग खातात, तर त्यामुळे. आणि याच्यामध्ये मी 2 मिरच्या पण टाकल्या होत्या, म्हणून काही लाल तिखट वगैरे टाकायची गरज नाही आहे. खूप छान बनते अशा पद्धतीने डाळ केली ना, एकदा नक्की करून पहा. तर आता 1 तांब्या भरून इथे मी पाणी टाकले. तर चला आता कुकर लावून घेते आणि 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्यात, कारण डाळ म्हणजे आपण शिजून घेतलेली नाही आहे, कच्चीच डाळ आहे, भिजत ठेवलेली 1 तास. त्यामुळे मग 4 शिट्ट्या घेतल्यानं छान अशा डाळ शिजते. तर आता इथे बघू शकता साईड बाय साईड मी सगळ्या चपात्या वगैरे पण करून घेतल्या. आणि जोपर्यंत डाळ वगैरे होत होती ना, तोपर्यंत 10-15 मिनिट झाले. आणि त्यामुळे काय झालं, मग कणिक वगैरे खूप छान मऊसूत झालं, थोडासा रेस्ट भेटला उंड्याला. त्यामुळे मग एकदम सॉफ्ट आणि मऊसूत चपात्या येतात. इथे बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने तुम्ही पण चपात्या केल्यानं ताईंनो सगळ्या चपात्या एकदम टम फुगतील, जशा मी करते ना तशा. तर बऱ्याच वेळेस मी चपात्या म्हणजे मी कशा बनवते हे शेअर केलं आणि ब्लॉगसुद्धा त्याचा टाकला आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही नक्की चॅनलवर जाऊन ते पाहू शकता. तर चला आता पटापट सगळ्या चपात्या वगैरे करून घेते. तर आता हे उठले, त्यांच्यासाठी चहा बनवला. चला अर्ध्या चपात्या झाल्यात, बाकीच्या थोड्याशा राहिल्यात, सगळ्या करून घेते, त्यानंतर पूजा करते. आणि मी म्हणलं की पूजेसाठी ना काहीतरी प्रसाद पण करावं, तर खीर बनवायला तर तो वेळ नाही, खूप उशीर होईल, तर मी पटकन शिरा बनवून घेते. चला रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. तर आता मी बनवत आहे शिरा. तर त्यासाठी सुरुवातीला मी बारीक रवा घेतला आहे. रव्यामध्ये पण बघा 2 प्रकार येतात, एक जाडसर रवा आणि एक बारीक रवा. त्यामधलाच मग मी बारीक रवा घेतलेला आहे. सुरुवातीला थोडंसं तूप टाकलं, त्यानंतर 2 वाटी रवा टाकला. छान असा एकदम लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे तुपामध्ये. इथे बघू शकता तुम्ही. सतत आपल्याला उलताना हलवत राहायचं आहे, जेणेकरून ते करपू नये. त्यामुळे तरी इथे बघू शकता एकदम लालसर मी भाजून घेतला आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडं थोडं गरम पाणी ॲड करायचं. इथे बघू शकता अशा पद्धतीने. आणि ज्या काही रवा बघा कुठे कुठे अशा गुठळ्या झालेल्या असतात, मग ते व्यवस्थित आपल्याला फोडून घ्यायच्या छान असं उलताना. नंतर आपल्याला त्यामध्ये आपल्याला जशी साखर वगैरे आवडते, जेवढी आवडते ना आपल्या आवडीनुसार 1 कप किंवा मग 2 कप आपल्याला साखर यामध्ये घालायची आहे. नंतर थोडंसं इलायचीचं पावडर टाकायचं, थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकायचे, जे काही घरामध्ये अवेलेबल असतील ते टाकायचे. तर इथे बघू शकता छान असा जे शिरा आहे ना ते आपला तयार झालेला आहे. बस तर मग आपला 5 मिनटात मस्त असा शिरा तयार आहे. त्यानंतर आता मी देवपूजा वगैरे करून घेत आहे. सुरुवातीला घरातल्या देवाची पूजा केली. त्यानंतर जेव्हा पण आपल्याला सूर्यदेवताची पूजा वगैरे करायची असते, त्यावेळेस एकतर आपण बाहेरच्या अंगणात करतो किंवा मग तुळशीपाशी करतो. त्यामुळे मग मी देखील आता तुळशीपाशीच करत आहे. जिथे आपल्याला पूजा करायची आहे ते स्थान आपण सुरुवातीला स्वच्छ पुसून घ्यायचं, झाडून मारून घ्यायचं. तर एखादा पाट आपल्याला घ्यायचा आहे, स्वच्छ कपड्याने, ओल्या कपड्याने पुसून घ्यायचा. त्यानंतर आपल्याला त्यावर सूर्यदेव काढायचे आहेत, दोन्ही साईडला 2 देव्या काढायच्या आणि मनोभावी छान अशी पूजा करून घ्यायची आहे. तर 5 फळं देखील आपल्याला इथे ठेवायचे असतात, गाजर, मटर, परत हरभरा, बोरं
आणि अजून म्हणजे असे 5 फळं मिळून ठेवायचे असतात. तर माझ्याकडे एवढे काही नव्हते, जेवढे होते तेवढे मी ठेवले. त्यानंतर दूध ठेवायचं, देवासाठी प्रसाद करायचा. तर मी शिरा बनवला होता, ते सुद्धा इथे मी ठेवलेलं आहे. त्यानंतर हळद कुंकू वगैरे व्हायचं आणि पाटाच्या भोवती सुंदर अशी रांगोळी काढायची. तर अशा पद्धतीने बघा आजची पूजा केली जाते. आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये ना बघा, ह्या पूजेला विशेष महत्त्व आहे. कारण पौष महिना हा सूर्याचा महिना मानला जातो आणि रविवार हे देखील सूर्यदेवताचाच वार आहे. त्यामुळे ह्या पूजेमुळे ना आपल्याला खूप छान लाभ होतो जर आपण व्रत केलं तर. त्यामुळे मग प्रत्येक सुहागण स्त्रीनं पौष महिन्यातले 5 रविवारी व्रत करते. तर आता मी थोडंसं सूर्याचं महत्त्व देखील तुम्हाला यामध्ये सांगते. पौष महिन्यामध्ये सूर्यदेव हे भग स्वरूपात असतात. या महिन्यामध्ये रविवारी सूर्यदेवताची आपण जर पूजा केली तर आपल्याला मान सन्मान, समृद्धी, सुख आणि चांगले आरोग्य लाभते. त्याचप्रमाणे ना पौष महिन्यामध्ये रविवारी सूर्यदेवताला जर आपण जल अर्पण केलं तर आपल्याला जे काही त्वचेचे रोग आहेत ना ते पण पूर्णपणे नष्ट होतात आणि शरीरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. या महिन्यामध्ये सूर्यदेवतांना जल अर्पण केल्यामुळे आणि सूर्यदेवाची पूजा केल्यामुळे ना जे काही आपल्या कुंडलीमध्ये दोष असतात ना ते पूर्ण नष्ट होतात. तसेच सूर्याला ना पितृचा पण कारक मानलेला आहे. त्यामुळे मग जे पितृ आहेत ना ते पण प्रसन्न होतात ज्यावेळेस आपण सूर्यदेवताची पूजा वगैरे करतो. तर हे सगळं महत्त्व आहे सूर्यदेवताच्या पूजेचं. तर जेवढं मला माहिती आहे ताईनं तेवढं मी तुमच्यासोबत शेअर केलं. आणि तुम्ही ते बघू शकता, तुम्हाला बोलत बोलत ना किचनमधली मी अर्धी कामं केलेली आहेत. जे काही किचनमधला जे पसारा वगैरे आणि ते सगळं आवरून घेतला. आणि आता ना जे भांडे आहेत ना ती मी घासायला काढलेली आहेत. तर सुरुवातीला ना सगळ्या भांड्यामधलं मी खरकट वगैरे काढून घेतलं. जे काही स्वयंपाक होता ते सगळ्या दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतला आणि आता सगळी भांडे वगैरे घासून घेत आहे. तर आता सगळी भांडी वगैरे माझी घासून झाली. त्यानंतर किचन दररोज मी अशा पद्धतीनेच क्लीन करते. सुरुवातीला गॅस वगैरे सगळा घासून घेतला, स्वच्छ पाणी वगैरे टाकून क्लीन करून घेतला. त्यानंतर किचन ओट्यावरच्या ज्या खालच्या स्टाईल आहेत ना बघा, त्या दररोज मी पुसून घेते. कारण बऱ्याच वेळेस त्यावर ना तेलकट डाग वगैरे पडतात आणि लगेच जर ते नाही पुसलं तर मग खूप जिद्दी होतात ना. त्यामुळे मग दररोज अशा पद्धतीने कपड्यानं एकदा कपडा असा मारून घेतला ना मग लगेच किचन वगैरे क्लीन होऊन जातं. आणि ज्या स्टाईल आहेत ना त्या बघा छान अशा चमकतात जेव्हा अशा पद्धतीने आपण दररोज कपडा मारतो. तर ते झालं. त्यानंतर इकडे बघू शकता
जे हे कुकर राहिलं होतं ना ते सगळं मी घासून घेतलं. त्यानंतर जे नळ वगैरे आहेत ते पण मी अशा पद्धतीने घासून घेते दररोज आणि त्यानंतर सिंक वगैरे क्लीन करून घेते. तर आता माझं किचनमधलं सगळं आवरून झाले. तर आता वरती मी जात आहे बेडरूम वगैरे सगळे क्लीन करायला. तर आता मी आलेली आहे इथे वरती आणि इथेच मी पूजा वगैरे बाहेर केलेली आहे बघा. तर ही जी पूजा आहे ना ते सूर्यदेव उगल्याच्या नंतर 9 वाजेपर्यंत आपण करू शकतो आणि त्यानंतर 6 वाजायच्या आत आपल्याला विसर्जनसुद्धा पूजेचं करायचं असतं. तर पूजा वगैरे म्हणजे काढायची असती. तर आता पूजा वगैरे केलेली आहे. त्यानंतर इकडे बघू शकता आणि जे काही आता बेडरूममध्ये पसारा वगैरे पडलेला आहे ना सुरुवातीला ते सगळं मी आवरून घेते. सगळे जे बेडशीट्स वगैरे आहेत ते सगळे खड्या मारून ठेवते. जे ब्लँकेट्स आहेत ते सगळे खड्या मारून ठेवते आणि जे काही थोडाफार पसारा वगैरे पडलेला असतो ना बघा ते सगळं क्लीन करून घेते. तर तुम्ही म्हणताल सकाळी मी का नाही करत, तर माझं म्हणजे जे काम असतं ना ते चालू असतं आणि तोपर्यंत ह्यांनी कोणीच उठत नाही. 9-9:30 वाजता आरूचे पप्पा ते उठतात आणि त्यामुळे मग मला हे आवरायला काही भेटतच नाही. त्यामुळे जेव्हा माझं किचनमधलं सगळं काम होतं ना स्वयंपाक वगैरे सगळं होतं ना त्यानंतर मग मी वरचं आरामशीर सगळं करते. तर इथे बघू शकता तुम्ही जे बेडशीट आहे ना ते मी चेंज केलं आणि त्यानंतर बेडशीट नव्हतं इथे टाकलेलं, ॲक्च्युली गोदडं होतं. मोठं एक गोदडं बनवून घेतलं होतं बघा मी, छान अशी त्याला साडी वगैरे लावलेली. तर ह्यांना मी काल म्हटलं की बेडशीट टाकून ठेवा, तर ह्यांनी ते गोदडं टाकून ठेवलं. तर मग आता मी ते काढून घेतलं. त्यानंतर हे वालं बेडशीट इथे टाकलेलं आहे आणि उशांचे जे कवर वगैरे आहेत ना ते पण मी चेंज केले, कारण मला धुवून टाकायचे होते ना म्हणजे जे मरून कलरचे होते ना ते धुवायला मी टाकलेत. त्यामुळे मग उशांचे कवर वगैरे काढले मी आणि अशा पद्धतीने बेड वगैरे मी आवरून ठेवला. तर कपडे वगैरे माझे सकाळीच धुणं झालेत. तर ते काही मी दाखवलं नाही कारण ब्लॉग खूपच मोठा होतो ना, लॉंग होतो. त्यामुळे पैसे कोण दिले तुझ्यात? नकली पैसे बघू, हे बघा नकली पैसे घेऊन आले दुकानावरून, है ना? काय करायचं आहे पैशाचं? ठीक आहे काढून देते, 2 मिनिटं थांबा. सगळे कपडे वगैरे जाईन. आता इथेच व्हिडिओचं एंड करते. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कॉमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि कुणी नवीन ताई हा ब्लॉग बघत असतील तर प्लीज ताईंनो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि जे बेल आयकॉन आहे ना ती प्रेस करा, त्यामधलं ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, ज्यामुळे माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्ही ते लगेच पाहू शकाल. चला आता परत एकदा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.